नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कामवासनेने झाली अंध, अडसर नवऱ्याचा आवाज केला कायमचा बंद. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील चिलुवरू या गावात राहणारे नागराजू, त्यांची बायको माधुरी व त्यांना 2 मुले होती. नागराजू यांचा विवाह 2007 साली माधुरी हिच्यासोबत झाला होता. नागराजू यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, तसेच त्यांचा स्वभावही चांगला होता. नागराजू हे कांद्याचा व्यवसाय करत होते. सुरुवातीचे काही वर्ष त्यांचा संसार सुखासमाधानाने चालला होता, परंतु कालांतराने त्यांना त्या कांद्याच्या व्यवसायात मंदी आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि ते आर्थिक संकटात अडकले. त्यामुळे त्यांनी तो जो त्यांचा व्यवसाय होता तो बंद केला आणि त्या दरम्यान त्या 2 मुलाची आई असलेल्या माधुरीला एका थिएटरमध्ये तिकीट काउंटरवर काम आले. हे काम तिला गोपी नावाच्या तरुणाने आणले होते. आर्थिक अडचणीच्या काळात तिला काम मिळाले होते, त्यामुळे ती काम करण्यास तयार झाली. त्यामुळे नागराजू यांचे काही चालले नाही. त्याने आपल्या बायकोला नोकरी करण्याची परवानगी दिली. माधुरी आता नोकरी करू लागली. येथेच या प्रकरणाला वेगळे वळण लागले. माधुरी ही त्या ठिकाणी कामाला गेल्यानंतर गोपीबद्दल तिला अधिक माहिती मिळाली. गोपी हा एक उद्योजक होता. त्याच्याकडे अनेक छोटे मोठे उद्योग होते. गोपी हा धडधाकट व रुबाबदार बोलका होता. तर गोपी हा रोजच त्या थिएटरमध्ये येत होता. तो तिला पाहायला येत असायचा आणि तो तिच्यावर फिदा झाला होता. माधुरी ही त्याला आवडू लागली होती. त्याला तिच्याशी जवळीक साधायची होती. तिच्या शरीराचा उपभोग त्याला घ्यायचा होता. तो तिथे आल्यानंतर तिच्याशी गप्पा मारू लागला आणि त्या दोघांमध्ये बघता बघता चांगली मैत्री निर्माण झाली. आणि एक दिवस तिने गोपीला म्हटले, तुमचा इतका व्याप आहे तरीही तुम्ही इकडे कशाला येता? त्यावर तो तिला म्हणाला, थिएटर मालक माझा मित्र आहे. आणि त्यावर ती म्हणाली की थिएटर मालक नसतानाही तुम्ही येता. त्यावर तो तिला म्हणाला, कधी कधी कंटाळा येतो म्हणून मी सिनेमा बघायला येतो. त्यावर माधुरी ही त्याला म्हणाली, मी तर तुम्हाला कधी थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेलेलं बघितलं नाही. तिच्या या बोलण्यावर काय उत्तर द्यावे हे त्या गोपीला सुचेना. त्यावर ती त्याला म्हणाली, तुम्ही आलात की मलाही बरं वाटतं. तुमच्याशी बोललं की माझं मन हलकं होतं. तिनेच आता पुढची चाल खेळण्याची तयारी केली होती. तिचे हे बोलणे ऐकून तोही तिला म्हणाला, खरं तर मी तुम्हालाच इकडे भेटण्यासाठी येतो. पण मला ते सांगायचं धाडस होत नव्हतं. त्यावर ती त्याला म्हणाली, मग इतकं काय घाबरायचं? मी काय खाते काय तुम्हाला? त्यावर तो तिला म्हणाला, तसं काही नाही, पण तुम्हाला राग येईल म्हणून मी काही बोलत नव्हतो. दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला होता. तिच्याकडून प्रतिसाद आहे हे त्याच्या लक्षात आले होते, पण तिला सांगायचे कसे हा प्रश्न होता. दोघांच्या गप्पा होत होत्या आणि एक दिवस बोलता बोलता त्याला समजले की तिचा पती मुलांना घेऊन बाहेर जाणार आहे आणि माधुरी ही घरी एकटीच थांबणार आहे. तिने हे त्याला मुद्दामून सांगितले होते. त्याच्याही लक्षात आले की ती वेळ साधत तो तिच्या घरी गेला. पिशवीतून त्याने गुलाबाचे फूल आणि एक स्मार्टफोन घेऊन तो तिच्या घरी पोहोचला. सहजपणे आल्यासारखे करून तो तिच्या घरी गेला. तिनेही त्याचे हसून स्वागत केले. घरात कोणी नसल्याचा त्याला अंदाज आला. तोपर्यंत तिने त्याला पाणी दिले आणि चहा करण्यासाठी जाणार त्या क्षणी त्याने तिचा हात आपल्या हातात धरून थांबवले. त्याने हात धरल्याने ती शहारली. अहो, काय करताय असे ती त्याला म्हणाली. त्यावर तो तिला म्हणाला, माझे प्रेम आहे तुझ्यावर, मला मिळेल का तुझे प्रेम? असे म्हणत त्याने गुलाबाचे फूल तिच्या समोर धरले.
तिने ते फूल घेतले आणि लाजेने चूरचूर झाली होती. त्याने स्मार्टफोनचा जो बॉक्स होता तो तिच्या हातात दिला. हा फोन मी तुझ्यासाठी आणला आहे. तू विचार करून या फोनवरून मला उत्तर दे, असे म्हणत त्याने तिचा हात सोडला व आपल्या घरी निघून गेला. माधुरी हिला आपल्या पतीपेक्षा गोपी तिला जास्त चांगला वाटत होता. कधी एकदा गोपीच्या बहुपाशात जाते असे तिलाही झाले होते. तर तिकडे गोपीचीही तीच अवस्था होती. त्यालाही माधुरीशी संभोग करायचा होता. तोही तिच्याशी शरीर संबंध करण्यासाठी तडफडत होता. दोन्हीकडूनही एकमेकांच्या शरीराची आग लागली होती. आणि एके दिवशी गोपी हा थिएटरवर आला व तिला म्हणाला, चल आपण बाहेर कुठेतरी गप्पा मारत बसू. तो म्हणाला, जवळच माझ्या मित्राचा फ्लॅट आहे, तेथे कोणीही नसते, तिथे जाऊन काही वेळ थांबून परत येऊ. त्यावर तिने त्याला होकार दिला व तो तिला घेऊन आपल्या मित्राच्या फ्लॅटवर गेला. दोघेही कामातूर झाले होते. त्यातच खोलीतील एकांत मिळताच ते एकमेकाला बिलगले. त्याने तिला मिठीत घट्ट आवळले. तरण्याबांड पुरुषाच्या त्या तगड्या स्पर्शाने ती हरखून गेली. दोघांनी चुंबनाची देवाणघेवाण सुरू केली. पाहता पाहता वेगाने ते एकमेकाचे चुंबन घेऊ लागले आणि काही वेळेतच त्या दोघांमध्ये कपड्यांचा जो अडसर होता तो दूर झाला. दोघेही पूर्णपणे नग्न अवस्थेत बेडवर पडले. तिच्या भरलेल्या मांसल देहावरून हात फिरवताना त्याला जणू स्वर्गात आल्यासारखा भास होत होता. तर त्याच्या कठोर स्पर्शाने ही विरघळून गेली होती. तो तिच्या शरीराचे मर्दन करत तिच्यावर तुटून पडला. आजपर्यंत आपल्या पतीसोबत केलेल्या संभोगापेक्षा माधुरीला गोपीसोबत केलेला संभोग जास्त आवडू लागला. त्यालाही तिच्या मुलायम देहाचा स्वाद चाखताना आनंदाचा पारावारा उरला नव्हता. दोघांनाही संभोगातून मिळालेले सुख स्वर्गसुख वाटत होते आणि त्यानंतर त्या दोघांची नियमितपणे लपून चोरून शरीर संबंध सुरू झाले. माधुरीला आपला पती नागराजू हा नकोसा वाटत होता. त्याच्यासोबत ती संभोग करणे ही टाळायची. त्यानंतर गोपी याने असा प्लॅन केला की आपण माधुरीसोबत रोजच नवरा बायको सारखे राहायचे. त्यासाठी त्याने माधुरीचा नवरा नागराजू याला हैदराबाद येथे ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये काम दिले. त्यामुळे तिचा नवरा नागराजू हा त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी गेला आणि त्यानंतर त्या दोघांना वेळ मिळेल तसे ते दोघेही एकमेकाशी शरीर संबंध प्रस्थापित करू लागले. नागराजू हा हैदराबाद येथे कामाला गेल्यानंतर गोपी हा रोजच माधुरीच्या घरी येऊ लागल्यामुळे नागराजू यांच्या नातेवाईकांना ते खटकत होते. त्यामुळे त्याने नागराजूला कळवले की तू गेल्यानंतर तुझ्या घरी गोपी हा नियमित येत असतो व राहत असतो. तुझ्या बायकोचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी संबंध आहेत अशी माहिती नातेवाईकांनी नागराजूला दिली. नागराजू हा लगेच आपली नोकरी सोडून घरी परतला आणि घरी येताच त्याने आपल्या बायकोला चांगलेच फैलावर घेतले. तेव्हा तिने सरळ कानावर हात ठेवले. तुमचे नातेवाईक खोटे बोलत आहेत. ते माझ्यावर आळ घेत आहेत. मी काहीही चुकीचे वागले नाही असे तिने त्याला सांगितले व समजावले. त्यानंतर नागराजू याने त्या गावातच राहून काहीतरी कामधंदा करण्याचा निर्णय घेतला. तिचे थिएटरमधील कामही त्याने बंद केले होते. तो गावातच असल्यामुळे तिचे घरातून बाहेर पडणे बंद झाले होते. त्यामुळे गोपीला माधुरीशी शरीर संबंध करण्यात अडथळा निर्माण झाला होता. काय करावे हा मोठा प्रश्न गोपी हिने माधुरीसमोर होता. अखेर गोपी व माधुरी या दोघांनी असा निर्णय घेतला की तो त्यांच्या संसारासाठी फार घातक होता. तिने आपल्या शरीर संबंधातील अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच बाजूला करण्याचे ठरवले आणि तिने हा विचार गोपीसमोर मांडला. गोपीला हेच हवे होते. तो नसेल तरच आपण सुखात राहू, त्यासाठी त्याला संपवलंच पाहिजे असे गोपीनेही सांगितले.
नंतर काही दिवसातच त्या दोघांनी नागराजूला संपविण्याचा प्लॅन आखला. झोपेच्या गोळ्या देऊन त्याला बेशुद्ध करायचे आणि नंतर त्याला ठार मारायचे असे त्या दोघांमध्ये ठरले. त्यासाठी गोपीने झोपेच्या गोळ्या माधुरीला आणून दिल्या. हा मृत्यू नैसर्गिक वाटावा आणि कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्यांनी पूर्ण नियोजन केले होते. 18 जानेवारी रोजी नागराजू याला संपवायचे होते. त्या दिवशी माधुरीने बिर्याणी बनवली व त्या बिर्याणीमध्ये तिने झोपेच्या गोळ्या कुटून टाकल्या. झोपेच्या गोळ्या असलेली बिर्याणी आपल्या पतीला खायला दिली. कुणालाही काही संशय येणार नाही इतक्या सहजतेने तिने पतीसमोर जेवण वाढले. नागराजूने बिर्याणी खाल्ली आणि नागराजू थोड्याच वेळात गाढ झोपेत गेला. हाच तो क्षण होता ज्याची माधुरी आणि गोपी वाट पाहत होते. नागराजू गाढ झोपी गेल्याची माहिती तिने कॉल करून गोपीला दिली आणि काही वेळातच गोपी हा माधुरीच्या घरामध्ये शिरला. त्या दोघांनी त्याचे हातपाय पकडले. तिने पोळी लाटण्याच्या बेलण्याने नागराजू याच्या छातीवर वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या छातीवर बेलण्याचे तडाखे बसल्याने त्याच्या बरगड्या मोडल्या गेल्या. तसेच गोपीने उशी उचलली आणि नागराजू याच्या तोंडावर दाबून धरली आणि काही वेळेतच त्याचा श्वास थांबला. त्याचा मृत्यू झाल्याच्या लक्षात येताच गोपी याने तिथून पळ काढला, तर माधुरी ही तिच्या पतीच्या मृतदेहाजवळच बसून राहिली. पहाटेच्या दरम्यान तिने आक्रोश करण्यास सुरुवात केली. तिच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले आणि तिच्या घराकडे धावले. तेव्हा तिने आपल्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. सुरुवातीला सगळ्यांना हे खरं वाटत असलं तरी खरं वाटलं. लोकांनी हळहळ व्यक्त केली आणि नागराजू याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. त्या दरम्यान कोणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या लक्षात आले की नागराजूच्या नाकातून रक्त येत होतं. हे नैसर्गिक मृत्यूशी जुळणारं नव्हतं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि तो संशय त्याच्या पत्नीवर म्हणजेच माधुरीवर बळकावला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पोस्टमॉर्टम अहवाल आला त्यावेळेस सर्व चित्र बदलून गेले. नागराजूच्या छातीच्या हाडांना गंभीर तडे गेले होते, तर त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता असा तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि माधुरीवरच लक्ष केंद्रित केलं. पोलिसांनी माधुरीची कसून चौकशी केली. तिच्याकडे उलटसुलट प्रश्न विचारले आणि त्यामध्ये ती फार काळ टिकू शकली नाही. तिने आपला गुन्हा कबूल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये तिने गोपी याचेही नाव पोलिसांसमोर उघड केले. पोलिसांनी त्या दोघांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.